नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर महत्त्वाची माहिती बघणार आहोत. अतिशय साध्या साध्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला काही ताईंच्या कमेंट्स येतात की ज्या आत्ता सध्या नवीन स्वामींच्या सेवेत आलेल्या आहेत, ज्यांना अजून म्हणजे सेवेबद्दल अशी काहीच माहिती नाही आहे. बघा, सेवा मनापासून करणं महत्त्वाचं असतं. शेवटी भक्तिभाव महत्त्वाचा असतो. पण त्या भक्तिभावासोबतच काही गोष्टी, काही नियमसुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजेत सेवेचे, तरच आपल्या सेवेचा अनुभव येत असतो, महाराजांची प्रचिती येत असते. काही अशा गोष्टी आहेत ज्या महाराजांना बिलकुल आवडत नाहीत आणि त्या गोष्टी जर आपण महाराजांच्या सेवेत असून जर त्या चुका आपण करू लागलो तर अर्थात महाराज आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत. तर त्या कोणत्या गोष्टी हो? बघा, काही ताईंच्या कमेंट्स येतात की ताई, रोजची सेवा म्हणजे काय आणि नित्यसेवा म्हणजे काय? तर बघा, नित्यसेवा म्हणजेच रोजची सेवा. अगदी त्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. रोजची सेवा म्हणजेच नित्यसेवा, नित्यसेवा म्हणजेच रोजची सेवा. तर बघा, आपण रोज काय करतो? अर्थात देवपूजा वगैरे करत असतो. आता अर्थात तुम्ही स्वामी सेवेकरी आहात म्हटलं, तुमच्या घरात महाराजांचा फोटो असतो किंवा मूर्ती असेल, काहीही. पण जे काही आहे त्याची आपण रोज नेहमी म्हणजे रोजच्या रोज पंचोपचार पद्धतीने पूजा करतो आणि अर्थात आपण महाराजांचे सेवेकरी झालो या अर्थात आपल्याकडून रोज स्वामींचे नित्यसेवा ही झालीच पाहिजे. बघा, ज्या घरामध्ये महाराजांची नित्यसेवा घडते त्या घरातील एखादी व्यक्ती जरी नित्यसेवा करत असेल तर ते अख्खं कुटुंब त्या सेवेने कोणत्याही संकटातून तरून जातं असं म्हटलं जातं आणि हे तितकं खरं आहे. तर बघा, आता नित्यसेवा कशी करायची किंवा रोजची सेवा म्हणजे काय? तर बघा, स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा अतिशय दिव्य ग्रंथ आहे. महाराजांच्या या ग्रंथामध्ये साक्षात महाराज वसलेले आहेत. महाराजांचा आत्मा त्यामध्ये आहे. ज्यावेळी महाराज सगुण रूपामध्ये होते अक्कलकोटमध्ये, त्यावेळी ज्या काही महाराजांनी लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे. तर हा ग्रंथ जेवढ्या वेळेला आपण वाचू तेवढ्या वेळेला आपण महाराज आपल्याला कळत जातात, आपण महाराजांच्या जवळ जात असतो, हे लक्षात घ्या. म्हणून रोजची सेवा म्हणजेच नित्यसेवा आपण ही रोज केली पाहिजे. आता रोज काय करायचं? स्वामी चरित्र सारामृत. बघा, काही ताई अशा म्हणतात की आम्ही सेवा तर करतो, पण म्हणजे रोज आम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचन करतो पण आम्हाला अनुभव येत नाही किंवा घरात असे काही बदल दिसत नाहीत, काही आम्हाला अनुभव येत नाहीत, ज्याच्यासाठी आम्ही सेवा करतो त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तर बघा, काही चुका पण आपण अशा करतो ज्या चुका आपल्या हातून अजिबात घडल्या नाही पाहिजेत. तर बघा, आपण काय करतो? आता तुम्ही, मी, सगळेजण स्वामीचरित्र सारामृताची नित्यसेवा म्हणजे रोज 3 अध्याय, म्हणजे स्वामीचरित्रामध्ये अर्थात 21 अध्याय आहेत. रोज 3 अध्याय म्हणजे आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय, परवा 3 अध्याय, अशा प्रकारे एका आठवड्यामध्ये आपण एक पारायण करतो. म्हणजे 3 अध्याय रोज वाचत जातो. कधी काही सेवेकरी असे आहेत जे रोज 7 अध्याय वाचतात, रोज पूर्ण ग्रंथही वाचतात. तर असेही काही सेवेकरी आहेत. पण नित्यसेवा म्हणजे काय? रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. आज 1, 2, 3 वाचलाय, उद्या 4, 5, 6 अशा प्रकारे आपण नित्यसेवाही करायची असते. आता नित्यसेवा म्हणजे फक्त स्वामीचरित्रच वाचायचं का? तर नाही. बघा, स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्यायांच्या सोबतच तारक मंत्र, 11 माळी जप, महाराजांची आरती, महाराजांना नैवेद्य, या गोष्टी तरी ॲटलिस्ट आपण केल्या पाहिजेत. तर ही झाली रोजची नित्यसेवा. म्हणजे ज्यांना काहीच वेळ नाही त्यांच्या हातून एवढी तरी रोज सेवा घडलीच पाहिजे. रोज स्वामीचरित्रामधील 3 अध्याय, तारक मंत्र. बघा, तुम्हाला 11 माळी करणं शक्य नाही आहे, तुम्ही 1 माळ करा, पण ती 1 माळ मनापासून करा. इतर वेळी तुम्हाला महाराजांच्या समोर बसून 11 माळी करायला जमत नाही ना, महाराजांच्या समोर बसून 1 माळ करा, पण ती मनापासून करा. मग ज्या काही उरलेल्या 10 माळी आहेत त्या आपण काम करता करता केलं तरी, मनातल्या मनात नामस्मरण केले तरी चालेल. तुम्ही धुणे धुताय, भांडी घासताय, स्वयंपाक करताय, मुलांना चारवताय, तर अशी तुमची रोजची कामं करत करत सुद्धा तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण केलं तरी चालेल. उलट ते नामस्मरण महाराजांच्यापर्यंत जास्त पोहोचेल आणि जे तुम्ही काम करताय ते कामसुद्धा व्यवस्थित होईल. बघा, स्वयंपाक करताना जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर अर्थात नामस्मरणाची जी गोडी आहे, जी शक्ती आहे, जी भक्ती आहे
त्या अन्नामध्ये उतरेल आणि ते अन्न अर्थात आपल्या घरातली सगळे लोक खात असतात, त्यांनाही कुठेतरी त्याचं पुण्य मिळेल, सोबत तुम्हालाही मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करू शकता. 11 माळी तुम्हाला जमत नसेल तर रोज तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायला जमत नाही ना, 1 वेळा म्हणा. पण रोजची नित्यसेवा म्हणजे क्रमशः 3 अध्याय तारक मंत्र जप आणि आरती नैवेद्य ह्या गोष्टी जर झाल्या पाहिजे. आता नैवेद्य म्हणजे काय, महाराजांना रोज आपण काही पंचपक्वान्न दाखवायचं का, तर अजिबात असं नाही. तुमच्या घरामध्ये जे काही झालेलं आहे, म्हणजे जे काही बनलेलं आहे, भात वरण भाजी पोळी, हे तुम्ही रोज दाखवू शकता. साखरेचा नैवेद्य रोज दाखवू शकता. तर अशा प्रकारे आपण रोजची नित्यसेवा करत असतो. पण ही रोजची नित्यसेवा करत असताना काही चुका पण आपण करतो, ज्याने आपल्याला अनुभव येत नाही, महाराजांची प्रचिती येत नाही. तर कधी काय होतं, मांसाहार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार महाराजांना बिलकुल आवडत नाही. तुम्ही ज्या आरती महाराजांच्या सेवेत आला त्या आरती मांसाहार पूर्णपणे वर्जच केलं पाहिजे. बघा, अर्थात ताई आम्ही सेवा करतो, मग बाकीचे खाल्लं तर चालेल का? बघा, बाकीचे खाऊ देत, काहीही करू देत, पण तुम्ही सेवा करताय ना, तुम्ही त्यापासून लांब राहा. आणि ज्या अर्थी तुम्ही सेवेत आलाय ना, त्या अर्थी तुम्हाला मांसाहारापासून लांब कसं ठेवायचं हे महाराज बघून घेतील. अर्थात एका ताईंचा अनुभव आहे जो मांसाहारात संबंधित आहे, अतिशय सुंदर अनुभव आहे, नक्कीच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. त्या ताईंनी मला अनुभव शेअर केलेला आहे, तो लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर मांसाहार बघा, कधी काय होतं की आपण म्हणजे सेवा तर करतो. आता काय करतो, ज्या दिवशी तुमच्या घरात मग काही असे लोक पण असतात की सकाळी सेवा करू, पूजा करू, आरती वगैरे करू, नित्यसेवा करून घेऊ आणि संध्याकाळी मांसाहार करू. हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे, मग सकाळी असो संध्याकाळी असो, हा खूप मोठा स्वार्थीपणा झाला, लक्षात घ्या. अर्थात महाराजांना एक प्रकारचं म्हणतो ना की आपण आपल्या मनातील स्वार्थ, म्हणजे ते पण आपल्याला करायचं, म्हणजे मांसाहारसुद्धा करायचा आहे आणि सेवासुद्धा करायची आहे. तुम्ही एक काहीतरी करू शकता बघा, आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे. आता आपल्यासाठी योग्य काय आहे, तर महाराजांची सेवा. बघा, ज्या आता तुमच्या घरात तुम्ही बाकीचे इतर लोक खात आहेत त्यांना बनवून देऊ शकता, पण लक्षात घ्या, कुठेतरी आपण बनवून देताना आपला हात त्याला लागलेला असतो आणि तोच हात आपण ग्रंथांना लावतो, महाराजांच्या मूर्तीला लावतो. कुठेतरी आपलं म्हणतो ना की महाराजांचा अपमान झाल्यासारखं होतं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही, कोणत्याही ग्रंथाला हात लावायचं नाही. तुम्ही सेवा करायची इच्छा आहे ना, तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता, पण तुम्हाला जे काही स्तोत्रमंत्र पाठ आहेत ते मनातल्या मनात करू शकता. पण महाराजांसमोर बसून तिथे पुस्तक हातात धरून अजिबात तुम्ही वाचन करू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मांसाहार करून किंवा न करताही तुम्हाला अजिबात सेवा करता येणार नाही. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी कडकडीत तुम्ही सेवा तरी पाळली पाहिजे, किंवा सेवा करा पण मांसाहार तरी त्या दिवशी तुमच्या घरात नाही झाला पाहिजे. ॲटलिस्ट गुरुवार तरी पाळलाच पाहिजे. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मांसाहार ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर सातत्य. बघा, काही असे लोक आहे, हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती, तर सातत्य. काही भक्त असे पण आहेत की नित्यसेवा करतात पण त्यात सातत्य नसतं. बघा, कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असल्याशिवाय त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. बघा, तुम्ही जॉब करतायत पण आज गेला आहे कामावर, उद्या नाही गेला, 4 दिवस गेलाच नाही, मग 5व्या दिवशी गेला आहे, तुम्हाला कोण ठेवून घेईल का हो जॉबवरती? तर अजिबात नाही, त्याच दिवशी तुम्हाला हाकलून देतील. तसंच आहे आपल्या सेवेचं सुद्धा. अर्थात आपले महाराज आपल्याला काही हाकलून वगैरे देणार नाहीत आपल्या मार्गातून, पण बघा, आपल्याला अनुभव येण्यासाठी आपण त्या मार्गात आलेलो आणि आपण त्यांच्या मार्गात जाणे ही महाराजांचीच इच्छा आहे. तर आपल्याकडूनही तितकंच 100% बेस्ट देणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर महाराजांची सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे. आज 3 अध्याय वाचलाय ना, तर तुम्ही उद्या काही जण काय करतात, उद्या वाचतच नाहीत, परवा दिवशी वाचतात, मग पुढचे 4 दिवस सेवाच करत नाहीत, मग 6व्या दिवशी सेवा करतात. असं हे पूर्णपणे चुकीचं आहे. रोजच्या रोज तुमच्या हातून नित्यसेवा ही घडलीच पाहिजे, सातत्य हे असलंच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल, तुमच्या घरामध्ये चमत्कारिक बदल घडतील, यात काही शंका नाही. तर ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्रता. बघा, आपण सेवा तर करत असतो,
रोज आम्ही ताई सेवा करतो पण आम्हाला अनुभव येत नाही, असे बरेच कमेंट्स येतात. त्यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्रता. आपल्या सेवेमध्ये आपलं मन लागणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सेवा करताय, स्वामीचरित्र वाचताय, पण तुमच्या मनात अनेक विचार आहेत. माझा नवरा, माझी मुलं शाळेत गेली, मग तिथे ती काय करत असतील, माझा स्वयंपाक राहिलेला आहे अजून, माझं हे काम राहिले, ते काम राहिले, असे बरेच विचार आपल्या मनात येत असतात. पण आणि आपलं पुटपुटणं बडबडणं ते चालूच असतं. आपण अध्याय वाचत असतो, त्या अध्यायाकडे आपलं लक्ष नसतं, आपल्या विचारांच्याकडे आपलं लक्ष असतं. म्हणून तुम्ही ती जी सेवा करताना त्याचा काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही. तुम्ही 11 माळी जप करताय, तुमच्या हातात जपमाळा आहे, तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणताय, पण त्या म्हणण्याला, त्या बडबडण्याला काहीही अर्थ नाही. का तर तुमचं लक्ष महाराजांच्याकडे नाही, तुमच्या माळेकडे नाही, तुमच्या जपाकडे नाही. तुमच्या मनात अनेक विचार आहेत आणि त्या विचार करताना तुम्ही ती म्हणजे जप करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, ज्यावेळी आपण सेवा करत असतो, अगदी 5 मिनटं तुम्ही सेवा करा, पण ती 5 मिनटं ना फक्त महाराजांसाठी द्या, तुमच्या सेवेसाठी द्या. सेवा करताय, सगळे विचार मनात येत आहेत आणि त्या विचारांशी तुम्ही गप्पा मारताय आणि इकडे सेवा करताय, त्या सेवेला काहीही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सेवा करत असताना मन तुमचं महाराजांच्या जवळच असलं पाहिजे, सेवेतच असलं पाहिजे. आपण जे वाचतोय ते आपल्याला कळलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. तरच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येईल. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नित्यसेवेमध्ये खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. मांसाहार आणि सातत्य आणि एकाग्रता, आपल्या सेवेमधील एकाग्रता, ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या 3 गोष्टी पाळून जर तुम्ही सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला 100% नव्हे 101% अनुभव येईल, यात काही शंका नाही. तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुम्ही ज्याच्यासाठी आता नित्यसेवा करतो म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी सेवा करत असतो, चमत्कारिक बदल तुमच्या घरामध्ये घडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये नित्यसेवा होते ना, अक्षरशः म्हणजे साक्षात महाराज त्या घरामध्ये वसलेले असतात. महाराज सूक्ष्म रूपामध्ये त्या घरामध्ये असतातच, त्यांचा वास असतोच असतो, हे लक्षात घ्या. म्हणून नित्यसेवा करत असताना या गोष्टी लक्षात घ्या, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.